नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्राच्या सत्तेच्या वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे आणि या बातमीमुळे महायुती सरकारच्या सत्ता समीकरणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारण आता राज्यात एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय हा अंतिम असेलच असं अजिबात नाही. त्या निर्णयात मुख्यमंत्री हस्तक्षेप करू शकतात, तो निर्णय बदलू शकतात, अगदी गरज भासल्यास रद्द देखील करू शकतात. आणि या सगळ्यांमुळं एकच प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये आता मुख्यमंत्रीच बॉस झाले आहेत का? राज्य सरकारने प्रशासकीय कामकाजासाठी महाराष्ट्र शासन कर्तव्य व्यवहार नियम 2026 लागू केले आहेत. या नव्या नियमावलीत 1975 पासूनच्या सरकारी कामकाजाच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आलेत. आणि त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अधिकाराशी संबंधित. नव्या नियमानुसार न्यायालयीन बाबी वगळता जनहिताच्या दृष्टीने एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री बदलू शकतात, तो रद्द करू शकतात. मात्र हा अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांना आपल्या निर्णयामागची कारणं लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत. म्हणजे समजा एखाद्या विभागाच्या मंत्र्याने एखाद्या महत्वाचा निर्णय घेतलाय, त्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांना आक्षेप असेल, तर तो निर्णय जनहिताच्या दृष्टीने योग्य नाही असं त्यांना वाटलं, तर मुख्यमंत्री त्या निर्णयात हस्तक्षेप करू शकतात. संबंधित मंत्र्यांचा निर्णय बदलण्याची किंवा रद्द करण्याची ताकद आता नियमांमध्ये स्पष्टपणे देण्यात आली आहे. आता इथेच या संपूर्ण निर्णयाचा राजकीय अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे. भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सत्तेत आहेत. या तिन्ही पक्षांचे मंत्री सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी सांभाळतायत. त्यामुळे एखाद्या मंत्र्याने घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री थेट हस्तक्षेप करू शकतात. ही तरतूद केवळ प्रशासकीय बदल नाही, तर त्याचा सत्तेच्या समीकरणावर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणूनच राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झालीये, ती म्हणजे मंत्र्यांकडे खात्याची जबाबदारी असली तरी निर्णय घेण्याचा अधिकार असला तरी देखील त्या निर्णयावर अंतिम नियंत्रण मुख्यमंत्र्यांचं असणार का? आणि म्हणूनच चर्चेचा विषय एकच, मुख्यमंत्रीच बॉस. पण मुख्यमंत्र्यांना मिळालेला अधिकार फक्त मंत्र्यांचा निर्णय बदलण्यापुरता मर्यादित नाही. नव्या नियमानुसार मुख्यमंत्री कोणत्याही विभागाशी संबंधित कागदपत्र थेट मागवू शकतात. संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिवांना ही कागदपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे एखाद्या विभागात कोणता निर्णय घेतला जातोय, कोणती फाईल कुठं आहे, एखाद्या विषयावर काय प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती मुख्यमंत्री थेट मागवू शकतात. मुख्य सचिवांना देखील कोणत्याही विभागाकडनं कागदपत्र मागवण्याचा अधिकार देण्यात आलाय. यामुळं प्रशासनाच्या पातळीवर मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांचं नियंत्रण अधिक मजबूत होणार असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय एखादा विषय नियमांमध्ये स्वतंत्रपणे नमूद नसला तरी देखील मुख्यमंत्री तो थेट मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे निर्देश देऊ शकतात. एखाद्या विषयाला परिस्थितीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झालं असेल किंवा त्या विषयात मुख्यमंत्र्यांना विशेष स्वारस्य असेल तरी देखील ते प्रकरण मंत्रिमंडळासमोर आणता येणार आहे. म्हणजे एखाद्या विषयावर संबंधित विभागाचा मंत्री निर्णय घेत असला तरी देखील मुख्यमंत्री आवश्यक वाटल्यास तो विषय थेट मंत्रिमंडळाच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात. आता मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रक्रियेत देखील बदल करण्यात आलाय. काही विषयांवर प्रत्यक्ष मंत्रिमंडळाची बैठक न घेता मंत्र्यांकडून अभिप्राय घेऊन निर्णय प्रक्रिया पुढे नेता येणार आहे. विशेषतः तातडीच्या प्रकरणांमध्ये ही तरतूद महत्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एखाद्या प्रस्तावावर अभिप्राय देण्यासाठी एखाद्या मंत्र्याला वेळ दिला आणि त्या मुदतीत मंत्र्याने आपला अभिप्राय दिला नाही, तर त्या प्रस्तावाला संबंधित मंत्र्यांची मंजुरी असल्याचं मानलं जाऊ शकतं. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल. पण त्याच वेळी निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी हे मुख्यमंत्री किती महत्वाचे असतील हे देखील स्पष्ट होणार आहे. आता मुख्य सचिवांची भूमिका पाहिली तर ती देखील अधिक महत्वपूर्ण करण्यात आली आहे. कारण एखादा प्रस्तावित निर्णय सरकारी नियमांचं उल्लंघन करत असेल, तर सरकारच्या धोरणाशी विसंगत असेल, तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मुख्य सचिव मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना त्याबाबत सल्ला देऊ शकतात. तसंच मंत्रिमंडळासमोर जाणारे सर्व प्रस्ताव मुख्य सचिवांच्या माध्यमातूनच पाठवण्याची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या विषयाचा संबंध एकापेक्षा जास्त विभागांशी असेल, तर निर्णय घेण्यापूर्वी त्या सर्व विभागांशी सल्लामसलत करणं देखील आता बंधनकारक करण्यात आलंय. म्हणजेच सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आता समन्वय आणि नियंत्रण या दोन्ही गोष्टींवर भर देण्यात आलाय. या नव्या नियमांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेबाबत देखील महत्वाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून आदेश जारी करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना 12 प्रकारची महत्वाची प्रकरणं राज्यपालांसमोर सादर करावी लागणार आहेत. त्यामध्ये राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणारे विषय असतील, केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध असतील, अध्यादेश जारी करण्याचं प्रकरण असेल, विधानमंडळातील नामनिर्देशन असेल, विधानसभा बोलावणे
किंवा विसर्जित करण्यासंदर्भातील निर्णय यांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील नियुक्त्या, अनुसूचित क्षेत्रावर परिणाम करणारे विषय आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांशी संबंधित काही महत्वाचे विषय देखील राज्यपालांसमोर मांडावे लागणार आहेत. म्हणजेच संविधानिक दृष्ट्या महत्वाच्या विषयांमध्ये राज्यपालांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पण या सगळ्या बदलांमध्ये सर्वात जास्त चर्चा एका जुन्या न्यायालयीन प्रकरणामुळे देखील होतीये. 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयावर महत्वपूर्ण निकाल दिला होता. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीला तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी मंजुरी दिली होती. मात्र काही दिवसांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. त्यावेळी तत्कालीन सरकारी कामकाजाच्या नियमानुसार मुख्यमंत्री संबंधित मंत्र्याने घेतलेला निर्णय स्वतःहून बदलू शकत नाहीत, असा न्यायालयाचा निर्वाळा होता. आता जवळपास 3 वर्षांनी सरकारने कार्यव्यवहाराच्या नव्या नियमांमध्येच बदल केलाय आणि आता जनहिताच्या दृष्टीने मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे देण्यात आलाय. त्यामुळेच आता या निर्णयाकडे केवळ प्रशासकीय बदल म्हणून पाहिलं जात नाही, कारण या निर्णयामुळे मुख्यमंत्री पदाची प्रशासकीय ताकद देखील वाढतीये का, मंत्र्यांचे अधिकार काही प्रमाणात कमी होत आहेत का, आणि महायुतीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याची सत्ता आणखीनच मुख्यमंत्री कार्यालयाकडे केंद्रित होतीये का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फडणवीस सरकारच्या बाजूने पाहिलं तर याचा उद्देश प्रशासन अधिक वेगवान करणं, निर्णय प्रक्रियेत स्पष्टता आणणं आणि जनहिताच्या निर्णयांमध्ये अडथळे येऊ न देणं असा असू शकतो. पण राजकीय वर्तुळात याचा अर्थ हा वेगळा काढला जातो. विशेषतः मित्र पक्षांच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्री हस्तक्षेप करू शकतात, ही तरतूद महत्वाची आहे. त्यामुळे आता महायुतीच्या सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्याला आपल्या खात्याची जबाबदारी असली तरी अंतिम राजकीय आणि प्रशासकीय नियंत्रण कोणाकडे असेल याबाबत चित्र अधिक स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, मंत्री आपल्या खात्याचा बॉस, पण सरकारचा बॉस कोण? आणि नव्या नियमावलीनंतर त्याचं उत्तर स्पष्ट दिसतंय, ते म्हणजे मुख्यमंत्री. आता या अधिकारांचा प्रत्यक्ष वापर कसा होतो? कोणत्या मंत्र्यांच्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्री हस्तक्षेप करतात? कोणते निर्णय बदलले जातात आणि त्या निर्णयामागची कारणं काय दिली जातात? यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. कारण नियम बदलले आहेत, अधिकार बदलले आहेत आणि आता या अधिकारांचा वापर कसा होतो हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा अधिकार मिळणं हे प्रशासनासाठी चांगलं पाऊल आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.